महिला प्रबोधन मंडळाद्वारे आयोजित संस्कार कवच या संस्कार मालिकांतर्गत मी सौ विजया पाध्ये बालमित्रांनो तुम्हाला वेदकालीन महान नारीचरित्रे या मालिकेतील पुढची महान नारीचरित्र स्वाभिमानी इतरा हिच्याबद्दल सांगणार आहे. मांडुक्की ऋषींची पत्नी इतरा अत्यंत रूपवान होती. दोघेही भगवत भक्तीमध्ये लीन असायचे. इतराने एका पुत्राला जन्म दिले. त्याचे नाव महिदास ठेवले. महिदास जेव्हा बोलायला लागला ना, तेव्हा तो फक्त वासुदेव वासुदेव एवढेच शब्द उच्चारायचा. 8व्या वर्षी त्याचे उपनयन संस्कार म्हणजे त्याची मुंज झाली. पित्याने त्याला वेदपठन वेदाध्ययन शिकविले, पण सगळे व्यर्थ. तो डोळे मिटून फक्त वासुदेव वासुदेव असा अखंड नामजप करीत असे. वडील शेवटी हताश झाले व तो जड आहे, मूर्ख आहेस हे समजून त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. पण जड मुलाला जन्म देणारी आई पण हिचाही त्यांनी तिरस्कार केला. वर्णन असे आहे की असे उपेक्षित जीवन असहनीय झाल्यामुळे रागात इतरा मुलाला घेऊन घराबाहेर पडली. ऋषींनी तिला अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावर ती म्हणाली, ऋषीवर, प्रतिष्ठा काय केवळ पतीलाच असते का? पत्नी देखील प्रतिष्ठेला योग्य असते. सतत ध्यानमग्न राहणाऱ्या महिदासाला ती जरा क्षुब्ध होऊनच म्हणाली, पुत्रा, तू तर उपेक्षित आहेस. तुझ्यामुळे माझाही तिरस्कार होतोच आहे. तेव्हा पहिल्यांदा तो म्हणतो, आई, मला संसार व्यर्थ वाटतो. भगवत भक्तीमध्ये लीन राहण्यात मला परमानंद मिळतो. पण आता माझ्या लक्षात आलंय की आईप्रती पण माझे काही कर्तव्य आहे. तू काळजी करू नकोस. मी तुला ते स्थान प्राप्त करून देईन जे स्थान इतरांना सहज प्राप्त होऊ शकत नाही. इतराने महिदासाला उत्तम सुसंस्कार तर दिलेच, शिकण्यासाठी एका आश्रमात पाठविले. त्याने गुरुग्रही एकाग्रतेने वेदाध्ययन केले आणि पुढे महिदासानी रचलेला ग्रंथ ब्राह्मण ग्रंथ म्हणून प्रसिद्ध झाला. वेदविद्या पारंगत ब्रह्मवेत्ता महिदासाची कीर्ती आता सर्व दिशांना पसरू लागली. महिदासाचं भाष्य बघून गुरुदेव म्हणाले, हा ग्रंथ महिदास ब्राह्मण ग्रंथ म्हणून नावाने प्रसिद्ध होईल. त्यावर महिदासाने विनम्रपणे उत्तर दिले, गुरुदेव, महिदास तर ऋषींचा पुत्र होता, जो पूर्वीच संपला. मी जो आता आपल्यासमोर आहे ना, तो केवळ माझ्या आईचा पुत्र आहे. तिने मला वाढविले, घडविले आहे. माझ्या आईचे नाव इतरा आहे. आता माझे नाव ऐतरेय असे म्हणूनच या ग्रंथाचे नावही ऐतरेय ब्राह्मण असे प्रसिद्ध होईल. इतरा कृतार्थ झाली. ती अतिशय आनंदी झाली. तिच्या जीवनाचे सार्थक झाले. ऐतरेयची माता म्हणून ती वंदनीय झाली. राज्यसभेत राजाने ऐतरेयला आणि त्याच्या मातेला ससन्मान आमंत्रित केले. त्या दोघांचा खूप मोठा सत्कार झाला. सभेत उपस्थित सर्व विद्वानांना ऐतरेयाने शास्त्रार्थात लिलया जिंकले. राजाने त्याला अजिंक्य पंडित घोषित केले. तेवढ्यात कोणाची तरी गर्जना ऐकू आली, कोण आहे जो स्वतःला अजिंक्य म्हणावितो? अजून माझ्याबरोबर शास्त्रार्थ झाला नाही, त्यामुळे अजिंक्य तो ठरूच शकत नाही. त्या विद्वानाला आईने व ऐतरेयाने सहज मागे वळून पाहिले तर त्यांच्या लक्षात आले की ते महिदासाचे पिता होते. मांडुक्की ऋषींना पण आपल्या पत्नी आणि मुलाला बघून आपली चूक कळली व ते त्यांना पश्चाताप झाला आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पित्याने आनंदाने पुत्राला आलिंगन दिले आणि मग ऋषींनी राजाला विनंती केली की राजन, माझ्या पुत्राला राजपंडिताचा सन्मान द्यावा.
ऐतरेयला राजपंडिताचा सन्मानपूर्वक स्थान तर मिळालंच. राजाने ऋषींनाही पुत्राच्या जवळच बसण्याचे आमंत्रण दिले. पण ते म्हणाले, राजन, हे स्थान माझे नाही, हे इतराचे आहे. इतराच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. ऐतरेयचा जय जयकार झाला व त्याच्या जयघोषाने आसमंत दुमदुमू लागला. धन्य ती इतरा, जिला असा मातृभक्त पुत्र लाभला. इतरेच्या धैर्याला, स्वाभिमानाला आणि पुत्रप्रेमाला त्रिवार वंदन. मुलांनो, आवडली ना गोष्ट? अभिमान नसावा, पण स्वाभिमानाने जगावे, ही शिकवण मिळाली ना या गोष्टीतून? पुन्हा भेटू पुढच्या नवीन वेदकालीन नारीचरित्रासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय भारत.